ग्रो ऑर्गॅनिकतर्फे सध्या सेमिनार अटेंड करतो आहे बागकामाच्या संदर्भामध्ये, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचं महत्त्व, त्यानंतर कमीत कमी जागेमध्ये बाग कशी फुलवता येते, प्रत्येक झाडाची गरज वेगळी वेगळी कशी असते, या सगळ्या गोष्टींची स्पष्टता आली. आणि ज्याच्यामुळे मला असं वाटतं की आरोग्यपूर्ण जीवनशैली याच्यामुळे विकसित होऊ शकते. त्यानंतर चांगली बाग बहरल्यानंतर समाधान मिळू शकतं. आणि शास्त्रीय माहितीवरती आधारित जेव्हा आपण बाग करतो ती एक वेगळ्याच लेवलला होते. त्याच्यानंतर जो प्री सेमिनार म्हणून झाला त्याच्यामध्ये खालील गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे मुख्य म्हणजे शिकतो कसा मनुष्य, शिकण्याची इकोसिस्टीम काय असते, त्यानंतर गार्डनिंग म्हणजे थोडक्यामध्ये बागकामामध्ये यश कसं मिळतं, सक्सेस कसा मिळतो, सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये जागृती मिळते आपल्याला. त्याच्यानंतर आपण त्या मिळालेल्या जागृतीनुसार आपण आकलन करतो. त्यानंतर आपण अंमलबजावणी कशी करणार त्याची दिशा ठरते आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. आता याच पद्धतीने बघितलं तर बागकामाची सुद्धा इकोसिस्टीम असते. त्याच्यामध्ये जवळपास 22 मॉड्यूल्स त्यांनी सांगितलेले आहेत. आणि विंडो गार्डन ते फार्म हाऊस अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी फार्मिंग कसं केलं जातं किंवा बाग कशी केली जाते याचे विविध ज्ञान टप्पे सांगण्यात येतील. दुसरी गोष्ट, आता मला एक बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा आहे, सगळं दिल्यानंतर झाडं का मरतात, तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक सिस्टीम अशी सांगितली जाईल. त्यानंतर ऑर्गॅनिक भाजी महाग का असते, ऑर्गॅनिक भाजी ही आरोग्याला चांगली का असते, या सर्व बाबतीमध्ये सांगोपांग माहिती काही दिली गेली आणि काही आणखीन विस्ताराने पुढे दिली जाईल. तर यामध्ये मी सहभागी आहे या